वाच्य परिवर्तनम इयत्ता 10वी आवश्यक. कर्तृवाच्यमचा नियम. कर्त्याची प्रथमा, कर्माची द्वितीया आणि क्रियापदात तवत प्रत्यय कर्त्याप्रमाणे. कर्मवाच्यम नियम. कर्त्याची तृतीय विभक्ती, कर्माची प्रथमा विभक्ती आणि क्रियापदात त प्रत्यय कर्माप्रमाणे. राज्ञा कर्त्याची तृतीया, सेवकः कर्माची प्रथमा आणि आदिष्टः सेवकः प्रमाणे. राजा कर्त्याची प्रथमा, सेवकम कर्माची द्वितीया आणि आदिष्टवान राजाप्रमाणे. पुल्लिंग भगवान. लक्षात ठेवा, क्त प्रत्यय म्हणजे दृष्ट, पठित, लिखित हे कर्मवाच्यमच्या नियमाप्रमाणे आणि क्तवतू प्रत्यय दृष्टवत, पठितवत, लिखितवत कर्तृवाच्यमच्या नियमाप्रमाणे. जनैः कर्त्याची तृतीया, अवकरः कर्माची प्रथमा, क्षिप्तः कर्माप्रमाणे. पॅसिव्हॉइस. याचे रूपांतर जनाः कर्त्याची प्रथमा, अवकरम कर्माची द्वितीया आणि क्षिप्तवन्तः जनाः कर्त्याप्रमाणे. भूमिः पृथुवैन्यम उपदिष्टवती चे उत्तर भूम्या पृथुवैन्यः उपदिष्टः. देवैः शारदा वंदिता चे उत्तर देवाः शारदां वंदितवन्तः. पुढील वाक्ये बघा. यात कर्त्याची तृतीय विभक्ती, कर्माची प्रथमा विभक्ती आणि क्रियापद कर्मानुसार चालेल, म्हणजेच कर्मवाच्यम. पुढील 7 कर्ते बघा. कृषकेन, गोपालैः, जनैः, पित्रा, मात्रा, तया आणि एतैः या कर्त्यांमध्ये बदल झाला तरी कर्म आहे वृषभः ते बदलत नाही, म्हणून क्रियापद बद्धच राहील. म्हणजेच 7ही वाक्य असे होतील. कृषकेन वृषभः बद्धः, गोपालैः वृषभः बद्धः, जनैः वृषभः बद्धः, पित्रा वृषभः बद्धः याप्रमाणे. जर कर्म वृषभः ऐवजी आपण धेनुः स्त्रीलिंग घेतलं तर क्रियापद होईल बद्धा. आणि धेनुः या कर्माऐवजी वस्त्रम कर्म घेतलं तर क्रियापद बद्धम होईल. बाकी सगळे तसेच वाक्य होतील. जसे एतैः वस्त्रम बद्धम आणि गोपालैः धेनुः बद्धा याप्रमाणे सर्व वाक्य तयार करा. नियम कर्मवाच्यमचा. कर्त्याची तृतीय विभक्ती, कर्माची प्रथमा विभक्ती आणि क्रियापद कर्माप्रमाणे. पहिलं वाक्य. कृषकेन वृषभः बद्धः चे उत्तर कृषकः वृषभं बद्धवान. कर्त्याची प्रथमा विभक्ती, कर्माची द्वितीय विभक्ती आणि क्रियापदात तवत प्रत्यय कर्त्याप्रमाणे. दुसरं वाक्य. गोपालैः वृषभः बद्धः चे उत्तर गोपालाः वृषभं बद्धवन्तः. चौथं वाक्य. मात्रा वृषभः बद्धः चे उत्तर माता वृषभं बद्धवती. तया अंगणे धेनुः बद्धा चे उत्तर सा अंगणे धेनुं बद्धवती. अंगणे दशाला तस. एतैः वृषभः बद्धः चे उत्तर एते वृषभं बद्धवन्तः. पुढील सारणीनुसार जेवढे कर्ते आहेत ते सर्व घेऊन कर्म धौतवस्त्रम, रांकवम आणि पायसम घेतल्यावर क्रियापद प्रदत्तम येईल. कर्म शाटिका आणि मधुकर्कटी घेतल्यास क्रियापद प्रदत्ता येईल. आणि सूपः असेल तर क्रियापद प्रदत्तः. अनेन सूपः प्रदत्तः चे उत्तर अयम सूपम प्रदत्तवान असे येईल.
साधुभिः सेविकायै शाटिका प्रदत्ता चे उत्तर येईल साधवः शाटिकां प्रदत्तवन्तः. सेविकायै जशाला तसं. त्वया सेविकायै पायसं प्रदत्तं चे उत्तर येईल त्वं सेविकायै पायसं प्रदत्तवान्. राज्ञा सेविकायै कुण्डलिकाः प्रदत्ताः चे उत्तर राजा सेविकायै कुण्डलिकाः प्रदत्तवान्. लतया सेविकायै मधुकर्कटी प्रदत्ता चे उत्तर येईल लता सेविकायै मधुकर्कटीं प्रदत्तवती. अस्माभिः धौतवस्त्रं प्रदत्तं चे उत्तर येईल वयं धौतवस्त्रं प्रदत्तवन्तः. या सारणीमध्ये सर्व कर्ते घेतले तरी जर कर्म बदलले तर क्रियापद बदलत राहील. महिषी आणि पुष्पलता हे स्त्रीलिंगी कर्म असतील तर क्रियापद दृष्टा येईल. मृगः आणि पुष्पमंडपः कर्म असेल तर क्रियापद दृष्टः येईल. जलाशयम साठी दृष्टम. अस्माभिः उपवने पुष्पलता दृष्टा चे उत्तर येईल वयम उपवने पुष्पलतां दृष्टवन्तः. अनया महिषी दृष्टा चे उत्तर इयं महिषीं दृष्टवती. सीतया उपवने मृगः दृष्टः चे उत्तर येईल सीता उपवने मृगं दृष्टवती. अध्यापकेन शिशोः हस्तात् पाटलं विद्यालये गृहीतं चे उत्तर अध्यापकः पाटलं गृहीतवान्. बाकी जशाला तसे. सेवकैः लेखनी गृहीता चे उत्तर सेवकाः लेखनीं गृहीतवन्तः. पितृभिः शिशोः हस्तात् स्यूतः गृहीतः चे उत्तर पितरः स्यूतं गृहीतवन्तः. बाकी जशाला तसं.